तर आता आपली ही टाकी जी आहे ते ड्रेनेजचं आहे, सगळं पाणी साठणार आहे इकडं. ती लिफ्टचं आहे आपलं. आणि चौकोन माती वगैरे भरली आहे, मुरुम आणि माती भरली. असं नुसतं मुरुम लेच लागेल म्हणून बाजूने इकडून सगळीकडून माती आणि मुरुम, खाली मुरुम भरला आणि वरती माती भरलेली आहे. ते असं आत्ता आलो आहे बघा, कम्प्लिटली वरती आलो आहे, रस्त्यापासून 2 फूट वरी आलो आहे आपण. ही आहे आपली पाण्याची टाकी आणि ह्याच्यावरती आपण आत्ता सोडतो पाणी टँकरने आणून, कारण प्रेशरमध्ये पाणी सोडलं पाहिजे ह्याच्यावरती, कारण ही मुरुम खाली दबला पाहिजे म्हणून. ती पण एक आहे आपली टाकी बोरची. इथं आपण घाण पाण्यासाठी केली होती, पण ते कॅन्सल केलं, आपलं बोर आहे त्याच्यामध्ये म्हणून. ती फक्त आपण आता आपलं काही पाणी जर एमर्जन्सीमध्ये लागलं आपल्याला, ह्या टाकीचं नाही पुरलं तर आपण ह्या टाकीला वापर करू शकतो. एवढं करून ठेवणार आहे. शिल्लक एक टाकी झाली आपल्याला असं म्हणायचं. आणि आलो आहे वरती, आलो आहे आता. आता कामं थांबणार नाहीत, आता पटापट कामं होतील सगळी, कारण 2-3 महिने पूर्ण ह्याच्यामध्ये गेलो आहे आपण. सगळं एकदम असं लेवल आणि प्रॉपर काम केलं आहे आपण. हे असं सगळं काम केलेलं आहे. आलो बघा, एकदाशी वरती आलो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. ह्या पण संकटातून मी बाहेर पडले. खूप मोठं संकट होतं हे. खरं तर मी सांगत नव्हते, बऱ्याचदा काही गोष्टी सांगितल्या, पण बरेच अडचणी आल्या, बऱ्याचशा गोष्टी घडल्या, पण आलो वरती. अडचणीवर त्या सगळ्या मात करून खूप छान वाटते आज. म्हटलं मग आज वेळ पण आहे, तर आज असं झालेलं आहे सगळं. म्हटलं व्हिडिओ टाकून द्यावा, तुम्हालाही कितपर्यंत काम आलं हे बघायची उत्सुकता असते. झालं, आलो बाहेर आपण ह्या खड्ड्यातून. आता चला लवकर स्पीडनं हे बांधकाम व्हायला पाहिजे आपलं. बघू आता किती दिवस लागते काय, आणि तुमच्या सगळ्यांची मदत लागणारच आहे. शक्य तेवढी मदत करा. खड्ड्यातून वरी आणायची मदत केलेलीच आहे तुम्ही सगळ्यांनी, आणि ह्याच्या वरीही तुम्ही आता पटापट काम व्हावं ताईचं, आणि लवकर आजी लोक इकडं यावं. छान ह्या सगळ्या वातावरणात त्यांना राहता यावं. खूप छान आहे इकडचं वातावरण, माहिती का. मोकळं त्यांना फिरता यावं अजून. तर तुमच्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे, सहकार्याची गरज आहे. आणि पुढे येऊन सगळ्यांनी अजून जमेल तितकी मदत करा, हे ताईचं पण आव्हान आहे तुम्हाला. आत्ताच आली बघा घरामध्ये, गेले होते बांधकामाकडे आपल्या. तर बांधकामाचं काम वगैरे चालू आहे. जावा मंदाईवरती. हां, किती छान म्हणते सुंदर आजीवरती. हां, संध्याकाळी थोडंसं आपल्या जीवाला बरं वाटतंय गेल्यावर वरती. कुमार मॅडम तुम्ही का थांबलाय? ओ चला आजी तुम्ही पण जावा. हां, तुम्ही का थांबलाय? पाण्याच्या गाडीसाठी. बरं सरक, चला आजीला जाऊ द्या. आणि पाण्याची गाडी येऊन गेली ना, तुम्ही पण जावा. 15-20 मिनटं म्हणलं तरी खूप छान वाटतं, माहिती का. मग तेवढंच आपल्या जीवाला समाधान आहे. शांतता कधी वाटते शांतता? देवाची बसलं जा तेवढं 15-20 मिनटं आराम मिळतो, शांतता मिळते, आपल्याला जीवाला बरं लागतं. काय म्हणल्यावर? काय हरिपाठ म्हणल्यावर. पाण्याची गाडी गेला आता हां. बघू. आणि खूप छान, मला आज सकाळी खूपच आनंद झालेला आहे. खूपच आनंद झाला मला. मी गोकर्णीच्या शेंगा आणले होते. मागं तुम्हाला चुकीचं नाव सांगितलं, हे जे झाडाचं काय मला चुकून म्हणजे तोंडात पटकन आलं मी सांगितलं, पण हा गोकर्णीचा वेल आहे. आणि मी शेंगा आणल्या होत्या कारण ती महादेवाला खूप प्रिय आहे फूल. कणेरीचं फूल जे गजगे असतात त्याचं पिवळं फूल, आणि गोकर्णीचं फूल, अजून 2-3 फुलं आहेत. तर ती खूप आवडतात, प्रिय आहेत. मला असं वाटलं होतं की हे येणार नाही काय, पण मी आपलं 1-2 शेंगा आणल्या आणि ते टोबल्या होत्या बिया. तर माझ्या अपेक्षेच्या पलीकडे हे वेल आला आहे. आणि अजून ह्याला आता मी एवढी म्हणजे असं खवलं होतं छोटीशी काठी, त्याच्यावरती अजून एवढा शेंडा गेला आहे. हात नाही लावा पण लावला मी. आणि मला दाखवायचे तुम्हाला. खूप आनंद झाला मला सकाळी, काय सांगू. अक्षरशः फुलं लागलेत, फुलं एवढ्या छोट्याशा झाडाला फुलं लागलेत, आणि मी ती फूल वाहू शकते भोलेनाथाला. आणि मला खरंच
खूपच सकाळी आनंद झाला. तुम्ही म्हणसाल ताई कशातलाही काहीही सांगताय तुम्हाला आनंद झाला का एवढा, पण नाही. आपल्याला एखादं गोष्ट खूप मनापासून प्रिय असती आणि ती गोष्ट जर आपण केली ती गोष्ट सफल झाली आपली, किंवा ती आपण एखादं रोप लावलं आणि ते एकदम छान आलं टवटवीत, तर त्याच्यासारखा आनंद नाही आहे कुठं. आणि मला तर खूप आनंद असतो तो, काय सांगू. माझ्या या मोगऱ्याला खूप साऱ्या कळ्या लागल्यात, तुम्ही बघू शकता इकडं. आणि इथं मी ब्रह्मकमळ लावलं होतं तर त्याला खूप सारे पानं फुटलेत. प्रत्येक रोप मी लावलेलं येतं, खूप छान वाटतं मला. आणि इथं आहेत माझे भोलेनाथ. आणि मी ही महाशिवरात्रीला हाताने पिंड केलेली होती आणि ती पिंड मी ह्या बेलाच्या झाडाखाली ठेवलेलं आहे. हे पण झाड खूप उंच गेले, पण थोडंसं त्याला काहीतरी असं हे झालेलं आहे. ठीक आहे, काही नाही होतं. आणि पण खाली गजबरलेलं आहे पूर्ण बेलाने. मला बोलायला कोण नाही, मी तुमच्याशी बोलते, शेअर करते माझ्या सगळ्या गोष्टी. काही जणांना वाटेल की काहीतरीच हे दाखवत आहेत काही असं, पण खरंच मला खूपच आनंद झाला. मी तुमच्या संग ते माझा आनंद हे केला आहे, शेअर केला सगळा. मला खूप छान वाटतं झाडांमध्ये. आणि इकडचं वातावरण हे सगळं खूप छान आहे, मस्त वाटतं, आहे का नाही. छान वाटतं. काय आवडतं तुमच्या आईला? बघा हा? बघल्या पुढे अशी जाळी काढायची. हा. जाळी केली ना हा. तिथं कोंबडे बिबडे माझ्या मस्त पाहिजे. करू करू, सगळं करू, तुला जे पाहिजे ते कर. जाळी शेळी नाही करू ना व्यवस्थित सगळं लावा, सगळं. ते का बघा वरून आवाज देते मावशी, पाण्याची गाडी आली. हां, मी पण येते, दादाला पण पाठवून देते. हां, देवाला उदबत्ती वगैरे लावूया. वरती चालले सगळ्या आजी लोकांचं. आणि मला चहा पण करायचा आहे, मला फोन येतोय. आणि बांधकामावर गेले होते, बांधकामावर पण काही लोक होती, चहा वगैरे घेऊन गेले होते. आता आजी लोकांना वगैरे चहा करायचा आहे. कुंभार मॅडम पशी दिला चहा करून, गेल्या घेऊन. देवाला जरा धूप लावला, उदबत्ती लावली, बाहेर पण घरात पण. आणि हे मी आणलेलं आहे मागं असं, ह्याच्यामध्ये लावून ठेवायचं. आणि ह्याच्यात पण उदबत्त्या लावून ठेवायच्या, म्हणजे उदबत्त्याचं खाली पडत नाही, म्हणून हे ठेवलेलं आहे उदबत्त्यासाठी. ह्याच्यात पण मी लावल्या होत्या उदबत्त्या, विजल्या का काय माहिती नाही. आणि तुळशीला पण लावले. खूप छान वाटतं. आजी लोक बाहेर आवाज आला का त्यांचा, देवाचं नाव घेलेलं खूप मस्त वाटतं. उदबत्ती वगैरे लावली. जाऊया वरती पण जाऊ लगेच आपण. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हरा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय